सध्याच्या लेखापरीक्षण पूर्णतः अहवाल 24-25 चा अहवाल स्वीकृत करून त्या अहवाल पाठवण्याबाबत दोष काय ते वाचा काय मस्करी करू नका मस्करी देऊ नका आपल्या दिनांक 1/4/24 ते 31/3/25 या मुदतीचे लेखापरीक्षण शासकीय लेखापरीक्षक केली मोरे यांनी केले आणि वर्ग क मिळालेला आहे. त्याच्यात त्रुटी काय काय दाखवल्यात बरं? त्रुटी काय काय दाखवल्यात? त्रुटी आहे ना ह्याच्यात आता चालू वर्षाचा आलेख आहे. त्या संचालक मंडळाला आणि किती चालू म्हणूनच मग अशी नफा तोटा पत्र घेणं त्यासाठी सगळ्यांना कळलं तुम्ही सांगा. नाही या वर्षीचं आहे ना तर पुढच्या वर्षीचं आहे त्याच्यामध्ये. नफा तोटा पत्र मी आता मला मी तुम्हाला मागितलं होतं पण मला मिळालं नाही अभ्यास करायसाठी. आता मला मिळत ते अभ्यास पण आता फी किती आहे तेवढं सांगा. या वर्षीची 29,640 ठीक त्याला कळलं बाकी हे पण मागच्या वेळेस 65,000 70,000 फी आलं का आणि त्या वर्षाच्या व्यवहारावर अवलंबून आहे. त्याच्या वर्षी कमी व्यवहार झाला 25,000 रुपये त्याच्या वर्षाचं गणित आहे ना त्याच्यावर सांगतोय मी त्याच्यामुळे लावून केला मी मागचे पहिले काय जी कवर कमी आपल्याला भेटलाय ना ऑडिट मध्ये त्याच्यात त्रुटी काय ते वाचून दाखवा ना. वाचून दाखवाय विशेष आपल्या पुढचा विषयच येत नाही. नमू आहे ना सूचना काय वर्गातील काही व्हाउचर नाहीत म्हणतात ते त्या व्हाउचर नाही काय त्रुटी निघाल्या बरं का वाचून द्या वाचा नंतर चेअरमन देतील तुम्ही देतील कोणतरी एकाने उत्तर द्या. व्हाउचर बाबत आहे ना त्रुटी दिलेले आहेत. त्यांची पूर्तता जे कायदेशीररित्या केली जाते ना फॉर्म भरून घेऊन तशी ना दिली ती एक त्रुटी आहे. 20-22 सभासदांचे नाव वसूल करताना व्याजच वसूल नाही केलं. त्यांचे व्याज वसूल करून घ्यावा 2,20,000 रुपये ती रक्कम आहे ती घेतली जाणार आहे. तसं ते प्रोसिडिंगला घ्या बरं तुम्ही ते असं कोणत्या सभासद अरे आम्हाला पूर्ण होऊ द्या ना ते सगळं पूर्ण होऊ द्या प्रोसिडिंगला घ्यायचं आणि त्यावेळेस साहेब कुणी केलेत ना मंजुरी ज्यांनी दिली ना त्यांच्या कसं असतील ना चुकीचं काम कुणी केले ते दिसलं पाहिजे. सभासदांचे व्याज नाही नाकारलं त्याची नाव वाचा. पैसे 31 मार्च आंतर भरले तर त्याला व्याज माफ होतं. बरोबर आहे. काय अपेक्षा करून पैसे त्यांची नाव आता त्यांची नाव आम्ही जे मागाशी म्हणलो की थोडक्यात संसद बघून काम झालं वाईट वाटून देऊ नका. मी वैयक्तिक कुणाला बोलत नाही. त्याच्या अर्थ मी जून आणि जुलैमध्ये जर पैसे दे मार्च 31 ला ठेवून घेतले असतील ते तुम्ही बाजूला घेतला कसा बरोबर आहे का? बोलते चुकी बाजू बरोबर आहे ना 362 31 मार्च
वर्ष आर्थिक वर्ष 31 मार्च. हा? तुम्ही आता काय बोलले वर्षात कधी बोलले तरी चालतं. असं करू शक्य नाही. हे काय बोलतोय ते तर आम्ही काय बोलतो ते नाही ऐका की. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस कोणता? मी सांगतो राहिलो ते ऐका. या कोणत्या अगोदर मिळालं काय होता 365 दिवसात कधीही पैसे भरले 0% घ्यायचे. नंतर गेल्या वर्षीपासून काय झालं बँकेने एक क्लेम केले जातात. हे क्लेम केले जातात ना त्यांनी मुदत काय दिली आर्थिक वर्षात उचल करून 1 वर्षात भरणारा पण 0%. ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जर समजा मी जर समजा जूनला पैसे भरले तर जूनला 365 दिवस होता. असं पहिलं होतं आता असं झाले. मी जर ते पैसे जानेवारी मध्ये घेतले तरी मला 31 मार्चला भरायचे. तर ते 0% करणार. जे असेल मी असेल 22 रुपये कोणाची नव्हतं. आता मार्च केलं वाटप आपण नाही स्वतःही बघतो हा आणि केलं जेवण तरी परत लोकांनी लगेच काय हा तर केलं व्याज आहे का नाही याद आहे. ते कसं काय 365 दिवसापर्यंत 6% व्याज. 365 दिवसाच्या पुढे गेलं ते 11% व्याज. मी काय म्हणते तुमचे नाही झालं का मागची यांना आपण खास स्वतःही भरायचं लागतील. हा पण त्याला 0% नाही का नाही त्याला मागच्या पुढच्या येणाऱ्या एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे. मार्च संपून द्यावं लागेल. 31 तारीख संपून द्यावं लागेल. आता ती 22 दोन केले आणि 2 केले. पुढच्या वर्षी येणार तो त्याचा स्लॅब काय आहे तारखा पाहू शकतो. 1/4 आहे ना हे आताची आहे ना 1/4 पुढे त्यांनी उच्चार केली. या सभासदांनी 31-26 पर्यंत पैसे भरल्यानंतर दुर्गत भरवला आणि त्याची उच्चार आहे ना 1/4 अगोदरची आहे. काही सभासदांनी ना मार्च मध्ये भरणा केला वाटप घेतली त्यांना ती व्याज लागणार आहे जे सवलत नाही भेटत. बरोबर असं सांगितलं. सरकारने आधी सांगितलं की लोकांनी चुका केल्या नाहीत. विषय घ्या.
शासनाने मान्य केले ₹2,01,655 बाळू सोमालकडे 10,826 रुपये, दत्तात्रय बाबूजी खताळ 4,761 रुपये, उत्तम नरसिंह बोरगे 17,760 रुपये, लक्ष्मण बबन चोरमले 15,360 रुपये, इंदुबाई रावसो दिवेकर 7,638 रुपये, वैष्णवी मल्हारी चव्हाण 2,400 रुपये, मालन मल्हारी चव्हाण 2,400 रुपये, विश्वनाथ मल्हारी चव्हाण 2,400 रुपये, बाबू कारंडे 6,702 रुपये, शिवाजी दशरथ पिसाळ 9,095 रुपये, कुसुम चंद्रकांत दोरगे 10,531 रुपये, वैजयंता मचिंद्र दोरगे 18,197 रुपये, दत्तात्रय बाबूजी खताळ 660 रुपये, मोहन मल्हारी कारंडे 17,663 रुपये, रोहित मोहन कारंडे 10,502 रुपये, ताराबाई मोहन कारंडे 10,502 रुपये, सुरेखा अशोक दोरगे 7,364 रुपये, अशोक वामन दोरगे 7,207 रुपये, सुषमा राहुल दोरगे 3,819 रुपये, रामदास शिदू दोरगे 17,711 रुपये, सीताराम हरिचंद्र दोरगे 6,702 रुपये, आकाश सीताराम दोरगे 11,457 रुपये. या लोकांचं म्हणजे आणि एक सांगायचं आता आमच्याकडे ना 15-20 दिवस झालं मी आम्हाला लोकांचं वसूल पण झालं. म्हणजे या 22 लोकांचं वसूल करूनच घ्यावं लागणार. ठीक आहे, आता पुढचा विषय घ्या. तर मग मंजूर आपल्या संस्थेचे लेखापरीक्षक किंवा शासकीय लेखापरीक्षकाबाबत विचार करणे. आपल्या संस्थेचे सभासद उपोषणाला बसले होते. तर 2 दिवस उपोषण चाललं होतं. त्यांच्या ज्या मागण्या होत्या ना, ज्या संस्था पातळीवर होत्या, त्याचं संस्था पातळीवर काही निराकरण झालं असं नसन झालं. सगळ्यात त्यांनी महत्वाची लेखापरीक्षणाची मागणी केली होती. तर आम्ही त्यांना आहे ना लेखापरीक्षण आहे ना विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सर्वसाधारण सभेत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असं पत्र दिलं. करायचं ना हा विषय पहिला हाच विषय आहे. पुनर्लेखा परीक्षेमध्ये मागच्याचं करायचं असं लिखित करायचं ना आम्हाला फक्त करायचं. आपल्याला आपल्या चौरही करायचं मागणी 2014 पासून लेखापरीक्षण झालेलं आहे. पण ती चुकीचं काय झालं संचालक मंडळाने विचारलं पाहिजे. काय सांगतोय ऐका, ऐकून घ्या, ऐका. त्या पत्र अहवालामध्ये 2016चं पत्र काय आहे आणि पत्र आहे ते आहे, ऐकून तर घ्या. त्याच्यावर सही कोणाची हे बघा. माझी खाती दोन आहे, एकच खाते तुम्ही पुन्हा पुन्हा नका सांगू. तुम्हाला सांगितलं 2 मार्क द्या. मग ते पत्र काय नाही आम्हाला, मला परत लेखापरीक्षण करायची गरज नव्हती म्हणून पटेल तुम्ही आहे ना आता कुणाकडे कुणी केलेलं लेखापरीक्षण त्यांना तुम्ही विचारलं की त्यांनी काय उत्तर विचारलं की त्याच्यावर समजून गेलो काय करायचं समजून गेलो पत्र आल्या किती कामं करण्यात येईल म्हणून कारवाई करण्यात संचालक मंडळाने काय केलं. संचालक मंडळाला कारवाई करण्याचा अधिकार आहे की आपण त्याला कामावर